नमस्कार मैत्रिणींनो, शीतल्स फूड कॉर्नरमध्ये आपले मनापासून स्वागत। आज आपण बनवणार आहोत बाप्पाच्या नैवेद्यासाठी शेवयाची खीर। होते ही झटपट आणि चवीलाही अप्रतिम अशी लागते। चला तर मग पाहूया आपण याची रेसिपी। यासाठी मी इथे 1 वाटी शेवया घेतलेल्या आहेत, भाजलेल्या शेवया आहेत त्या मार्केटच्या। अर्धी वाटी साखर घेतलेली आहे, काजू बदाम मनुके घेतलेले आहेत, तुम्ही चारोळे पिस्ताही घेऊ शकता, तूप घेतलेले आहे। इथे मी पॅन ऑलरेडी गरम करत ठेवलेला होता, त्यामध्ये मी तूप घालून घेणार आहे आणि तुपावर आधी ड्रायफ्रूट्स छान असे तळून घेणार आहे। क्रंची ही लागतात ड्रायफ्रूट्स आणि मनुके फुगल्यानंतर चवीलाही छान लागतात। एकदा नक्की मनुके तळून पहा, असे चवीला खूप सुंदर लागतात। आपले काजू बदाम मनुके परतून झालेले आहेत, शेवया घातलेल्या आहेत, परंतु चूक इथे काय झाली, काजू बदाम मनुके काढून घ्यायचे मग शेवया टाकायच्या। तर मुलीसंग बोलण्याच्या नादात मी पटकन इथे टाकून घेतले त्यामध्ये। तर मी आता हे काजू बदाम मनुके बाजूला काढून मग शेवया चांगल्या अशा परतून घेणार आहे। ॲक्च्युली ते जास्त काळपट व्हायला लागले। मी आता हे बाजूला काढून घेते आणि फक्त शेवयाच परतून घेणार आहे। काजू बदाम मनुके मी इथे काढून घेतलेले आहेत आणि आता शेवया छान परतणार आहे। ऑलरेडी ह्या भाजलेलेच असतात, परंतु तुपावर आपण घरात जर भाजल्या तर चवीला अजूनच खीर अप्रतिम लागते। शेवया आपल्या छान अशा परतलेल्या आहेत। बाजूला मी अर्धा लिटरला थोडंसं जास्त दूध गरम करून घेतलेलं आहे। एकदा गॅस चालू करून पुन्हा एक दुधाला उकळी आणणार आहे आणि उकळी आली की मग त्यामध्ये मी अर्धी वाटी साखर घालणार आहे। हे पहा, दुधाला आपल्या उकळी आलेली आहे। आता यामध्ये मी घालणार आहे साखर। आता आपण यामध्ये परतून घेतलेल्या शेवया घालून घेणार आहोत आणि हो, शेवया दुधामध्ये टाकल्या की आपली गॅसची फ्लेम जी आहे ती लो करायची आणि एकसारखे आपल्याला हे ढवळत राहायचे आहे, जेणेकरून बेसला आपली खीर चिकटणार नाही। अशा प्रकारे आपली खीर ऑलमोस्ट तयार झालेली आहे। इथे मी अर्धा चमचा वेलची पूड घातलेली आहे आणि हो, शेवया अशा वर आल्या की मग समजायचं आपली खीर तयार आहे। ती आता पातळ वाटत असली तरी जसजशी ती थंड होत जाईल तसतशी ती घट्ट होत जाते। तर अशा प्रकारे तयार आहे आपली झटपट होणारी पण अप्रतिम चवीला लागणारी अशी शेवयाची खीर। रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि हो, आठवणीने सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। चला तर मग भेटूया अशाच पुन्हा एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत नमस्कार।